हॅलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या वेद महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आजची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मित्रांनो संजय राऊत यांनी दावा केला की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या महिन्यांमध्ये मित्रांनो, बावनकुळे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात. पण एकनाथ शिंदे यांना कदापि भाजप कदापि मुख्यमंत्री करणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील. तर मित्रांनो, याहून आता राजकारण खूपच तापलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो काहीही होऊ शकतं. लिटरली एनिथिंग कॅन हॅपन इन द महाराष्ट्राज पॉलिटिक्स मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनीसुद्धा मित्रांनो सकाळी पहाटेचा शपथविधी केला होता, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. जे असंच अनएक्सपेक्टेड थिंग कॅन हॅपन नाव ऑल्सो मित्रांनो. तर आताही आपण सर्वांनी तयार राहायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपासाठी, कारण हा दावा केलेला आहे मित्रांनो संजय राऊत यांनी. काहीही होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि ते 6 खासदार मित्रांनो भाजपमध्ये न जाता ते गेले आपले एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये. तर मित्रांनो, अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की ते डायरेक्ट भाजपमध्ये न जाता ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये का गेले. तर मित्रांनो, अनेकांनी असंही सांगितले की ते जे गेले ते गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रधानमंत्रीच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी, अशा अनेक चर्चा उठलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला किती तथ्य वाटतं संजय राऊत यांच्या वक्तव्यामध्ये? ते जे म्हणाले आहेत की बावनकुळे हे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, परंतु कदापि एकनाथ शिंदे यांना भाजप कदापि मुख्यमंत्री करणार नाही, यांचा फक्त वापर केला जाईल आणि नंतर फेकून दिलं जाईल. तुम्हाला याच्यामध्ये किती सत्यता वाटते मित्रांनो? आणि याचबरोबर तुम्ही सांगा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं अस्तित्व आणि आता येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा सुद्धा UP बिहारसारखा महाराष्ट्र होणार आहे का? तुम्हाला माहिती असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा मागे ते बोलले होते की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर दिल्लीला गेले आणि हे जर पंतप्रधान झाले तर नक्कीच महाराष्ट्राची ही आनंदाची बाब असेल. आणि याचप्रमाणे मित्रांनो, ते असंही म्हणाले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रधानमंत्रीच्या शर्यतीमध्ये जाऊ नये, याच्यासाठी भाजपच्या अंतर्गत खूप मोठी उलाढाल चालू आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साईडलाईन केलं जाते, असंही ते म्हणाले होते. यासोबतच मित्रांनो, या सर्व बाबींवरती, या सर्व गोष्टींवरती मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमचं मत आपल्या कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो